नमस्कार सर्व शेळी पालकांना माऊली आवडचा नमस्कार. सर्व शेळी पालकाचं वय गोट फार्ममध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. लक्षात घ्या, आपण काल तुम्हाला ते ब्रीड सांगितल्या, पुन्हा एकदा सांगतो कोणत्या बंदिस्त होतील, कोणते फिरस्ती होतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ब्रीड सेट होतील. लक्षात घ्या, उस्मानाबादी, गावरान, संगमनेरी, कोकण कन्याळ, शिरोई, सोजत, जमनापरी, तोतापुरी, बारबेरी, आफ्रिकन बोर, कलहरी बोर, कोटा, कलहरी कोटा, सानियन, अजमेरी, पतिरा, गुलाबी, हैदराबादी, काठेवाडी, बीटल आणि धमस्कस ह्या ज्या ब्रीड आहे ह्या महाराष्ट्र राज्यात 100% सेट होत्या. आता बघा, आपल्याला पाठीमागचा आपण व्हिडिओ बनवला होता की तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कमेंटमध्ये सांगा. तर सर्व व्यक्तीच्या मनापासून धन्यवाद. कमेंट सोलापूर, मानदेश असेल, खानदेश जळगाव असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, धाराशिव असेल, यवतमाळ असेल, मराठवाडा असेल, संभाजीनगर असेल, खुलताबाद असेल, नाशिक असेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जत, जुन्नर, पारनेर, संगमनेर, शेवगाव असेल, नेवासा असेल, श्रामपूर असेल, टोटल लोकांनी आपल्याला कमेंट केला, कोणी कोणी फोन केले की आम्ही कोणत्या ब्रेडवरती काम करायला पाहिजे. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर बघा, आता ब्रीड मराठवाड्यामध्ये जर काम करत असाल, एकच ब्रीड कॉमन काम करते, त्या ब्रीडचं नाव आहे उस्मानाबादी. सोलापूरचं सांगतो, सोलापूरला कोकण कन्याळ, सानियन, करोली कोटा ह्या ज्या बकऱ्या आहे या फिरस्ती पण होत्या आणि बंदिस्त पण होत्या. आणि बंदिस्त जर करायचे असेल तर करोली कोटा, बोर, आफ्रिकन बोर, कलहरी बोर, कलहरी बोर ह्या ब्रीडवरती बंदिस्तमध्ये काम करा. ज्या व्यक्तीला फिरस्ती करायचं त्याने फिरस्ती करा. काठीवडी पण फिरस्ती होती, बंदिस्त पण होती. लक्षात घ्या, आफ्रिकन बोर फक्त बंदिस्त ब्रीडमध्ये जास्त काम करते. कोटा, करोली कोटा फिरस्ती पण होती, बंदिस्त पण होती. लक्षात घ्या. विदर्भ साईडला जर कोणी असेल कमेंट पडल्या होत्या, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ इकडे साईडचं सांगतो, एका ब्रीडवरती काम करा साहेब. त्या ब्रीडचं नाव आहे उस्मानाबादी आणि काठेवाडी. ह्या ब्रीडवरती काम करा, फिरस्ती पण होती आणि बंदिस्त पण होती. लक्षात घ्या. खानदेश जळगावची कमेंट आली ती, खानदेश जळगावमध्ये एकच ब्रीड काम करते, प्रॉपर काम करते, वेट गेम पण करते. त्या ब्रीडचं नाव आहे काठेवाडी. लक्षात घ्या पॉईंट. आता यापैकी ज्या ज्या व्यक्तीला बंदिस्तमध्ये काम करायचं असेल आणि कमी दिवसामध्ये जर जास्त पैसा कमवायचा असेल तर त्या ब्रीडचं नाव आहे साहेब बीटल. मी अगोदर सांगितलं, शून्यातून यश निर्माण करायचं. मिडल क्लासवाल्यांनी बीटलला दिमाग लावायचा नाही. ज्या व्यक्तीला असं वाटत असेल, आणि सर्वांचं विनंती करतो, सगळ्यांना मी सांगत होतो की बीटलमध्ये काम करू नका. ठीक आहे, आपल्याला कुणाला नाव ठेवण्याचा काही अधिकार नाही, बरोबर. ज्याची त्याची इच्छा, बीटलमध्ये काम करायचं का, आफ्रिकन बोरमध्ये करायचं का, काठेवाडीमध्ये करायचं का, बारबेरीमध्ये करायचं का, सानियनमध्ये करायचं का, कुठल्या ब्रीडवरती काम करायचं तुम्ही तुमचा डिसिजन ठरवा. पण तुम्हाला ह्या ब्रीड मी सांगितल्या. आता काय करायचं, आपण ज्या ज्या लोकांना सांगितलं होतं, भूमी लोकांना, शेळी पालन करताना शून्यातून विष निर्माण करा, बरोबर आहे. तर आपण काय करणार आहे, ब्रीड तुमच्या एरियामध्ये कोणती मॅच होती, लोकल मार्केटला कोणती चालती ती घ्या, बरोबर आहे. हे टॉपिक पूर्णचे पूर्ण तुम्हाला सांगितले. पण याच्यामध्ये वेट गेन करण्यासाठी एकदम फास्ट ब्रीड काम करते. त्या ब्रीडचं नाव आहे आफ्रिकन बोर प्लस कलहरी बोर. आणि देवनार मार्केट जर कोणाला करायचं असेल, बोकड पालन जर कोणाला करायचं असेल तर त्या ब्रीडचं नाव आहे कोटा, करोली कोटा. लक्षात घ्या, ह्या ब्रीड फिरस्ती पण होते आणि बंदिस्त पण होते. लक्षात घ्या. आता नागपूर साईडचा जर विचार केला तर नागपूर साईड त्या सर्कलला टोटल बकरी गावरान चालती, फिरस्ती पण होती, काठेवाडी आणि बंदिस्त पण होती. लक्षात घ्या, काठेवाडी एक ब्रीड अशी आहे मार्केटमध्ये की तिन्ही ऋतूला मॅच होती. लक्षात घ्या, फिरस्तीवरती पण 100% होती, बंदिस्तामध्ये पण होती, वेट गेनच्या बाबतीत बी स्ट्रॉंग, दुधाच्या बाबतीत बी स्ट्रॉंग. ज्याची त्याची इच्छा
ज्या ब्रेडवरती काम करायचं त्या ब्रेडवरती काम करा, बिंदास काम करा. याच्यानंतरचे टॉपिक आपण सोडतो, 100% सोडणार. फिरस्ती ते सोडतोच आपण, काय काळजी नका करू. बंदिस्तवाल्यांसाठी पण सोडणार. चारा व्यवस्थापन कसं करायचं बंदिस्तमध्ये काम करताना, फिरस्तीमध्ये काय काय अडचण येणार आहे, बंदिस्तमध्ये काय अडचण येणार आहे, हे आपण सगळं सांगणार. तर अजून एक मुद्दा बाकी राहिला सांगायचा. बघा, तोतापुरी असेल, सोजत असेल, जमनापुरी असेल, तोतापुरी असू द्या, जमनापुरी असू द्या, सोजत असू द्या, शिरोई असू द्या, बारबेरी असू द्या, ह्या ब्रीड 100% बंदिस्त होत्या. ह्या ब्रीड जर तुम्ही प्रयत्न जर केला फिरस्ती करण्याचा, ह्या ब्रीड फिरस्ती होत नाही. फिरस्ती झाल्या बी बॅड लकमध्ये, तर वेट गेनच्या बाबतीत ते काम नाही करत प्रॉपर. तर ह्या ब्रीड बंदिस्त काम करत्या. कल्हारी बोर झाली, आफ्रिकन बोर झाली, ह्या बंदिस्त होत्या. सानियन, आजमेरी आणि पतिरा ह्या पण ब्रीड बंदिस्तवरती काम करत्या. लक्षात घ्या पॉईंट. गुलाबी आणि काठेवडी, गुलाबी असेल आणि तुमची हैदराबादी असेल, ह्यासुद्धा ब्रीड बंदिस्त काम करत्या. वेट गेनच्या बाबतीत एकदम बंदिस्त स्ट्रॉंग होऊन जात्या. तर राहिला विषय उस्मानाबादी आणि गावरांचा, तर ही ब्रीड स्टेप बाय स्टेपनं आपण जशी सवय लावू तशी बंदिस्त पण होणार आणि फिरस्ती पण होणार. कारण की आउट ऑफची ब्रीड आहे टोटल, काठेवडी आउट ऑफची आहे. आणि राहिला विषय नंबर 1 जो मार्केटला ट्रेंड चालू आहे, त्या ट्रेंडचं नाव हे बिटल. ज्याला जर कुणाला बिटलमध्ये काम करायचं, हां, आणि बिटलचा एक निगेटिव्ह पॉईंट सांगतो, लक्षात घ्या. बिटल जेवढा फास्ट पैसा कमवून देते ना, तेवढी फास्ट मातीत बी घालते, लक्षात घ्या. हां, डेअरिंगवरती काम आहे, ज्याची त्याची डेअरिंग. काम करायचं असेल बिटलवरती तर 100% करा. काठेवडी करायचं असेल तर काठेवडीमध्ये करा. एकाही ब्रीडला, एकाही लक्ष्मीला आपण नाव ठेवण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, आपण नाव ठेवणार नाही. पण ज्याची त्याची हिंमत बघा. कारण की टोटल ब्रीड, टोटल लक्ष्म्या या 100% उत्पादन देणार आहे, उत्पन्नच देणार. फक्त तुमचे कष्ट करण्याची जाणीव ठेवा आणि 100% उत्पन्न 100% कमवून देणार, म्हणजे कमवून देणार ह्या ब्रीड. फक्त एरिया वाईज जर विचार केला तर कुणाला जमीन असेल, कुणाला नसेल, कुणाला आहे, कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, आणि कमी दिवसात जर जास्त पैसा कमवत जर तुमच्या डोक्यामध्ये प्लॅन जर असेल, तर त्या ब्रीडचं नाव आहे साहेब बिटल. जेवढं फास्ट पैसा कमवून देते ना, तेवढं फास्ट मातीत बी घालते, लक्षात घ्या. दोन्ही बी बाजू सांगतो. ज्याची इच्छा असेल त्यांनी करा. वी.गॉट.com जेवढे याच्यानंतर व्हिडिओ येतील ना, प्रॅक्टिकल येतील, लक्षात घ्या. टोटल प्लस पॉईंट सांगणार, पॉझिटिव्ह पॉईंट सांगणार, निगेटिव्ह पॉईंट सांगणार. पॉझिटिव्ह बिटलमधले पॉझिटिव्ह बी मनापासून सांगणार, निगेटिव्ह पॉईंट बी मनापासून सांगणार, काही काळजी नका करू. पण ज्याची त्याची इच्छा, आपण कुणाचे मन दुखवणार नाही आणि कुणाचा मन दुखवण्याचा पण प्रयत्न केला नव्हता. मी माझ्या लेवलला मिडल क्लासच्या लोकांना व्हिडिओ सोडले. कुणाला आवडले असतील, कुणाला नसन आवडले तर माफ करा. कारण काय होतं माहिती आहे, मी फिरस्तीमध्ये काम करतो, तर मी फिरस्ती लोकांनाच गायडन्स करणार, बरोबर आहे का. अशातला भाग नाही आहे. मी बंदिस्तवरती पण काम करणार, फिरस्तीवरती पण काम करणार. सगळ्याला जेवढं नॉलेज माझ्याकडे आहे तेवढं नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार, 100% देणार. काय अडचण नाही ना. फक्त ज्याची त्याची इच्छा. तुम्हाला ब्रीड कोणत्या ब्रीडवर काम करायचं, तुम्हाला ह्या ब्रीड मी सांगितल्या तर पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. आणि तुमचा डिसिजन तुम्ही सांगा कोणत्या ब्रीडवर काम करायला पाहिजे. तुम्हाला मी जिल्हा वाईज सांगतो आता, लक्षात घ्या. खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात फिरस्तीमध्ये जर काम करायचं ठरलं तुम्हाला, तर कोकण कन्याळ, सानियान बंदिस्त पण होती, फिरस्ती पण होती. काठेवडी असेल, बंदिस्त होती, फिरस्ती होती. आणि सगळ्यात महत्त्वाची ब्रीड सोलापूर साईडला पश्चिम महाराष्ट्रात तग धरणारी ब्रीड आफ्रिकन बोर, कल्हारी बोर, धमस्कस, लक्षात घ्या. शिरोई, सोजत, जमनापुरी, तोतापुरी ह्या ब्रीड 100% पश्चिम महाराष्ट्रात बंदिस्त होत्या. मराठवाड्यामध्ये काम करत असेल तर उस्मानाबादीवरती काम करा, गावरानवरती काम करा. आणि खानदेशमध्ये जर काम करत असाल तुम्ही, तर खानदेशमध्ये काठेवडी ब्रीड आहे. 100% फिरस्ती मॅच होती, बंदिस्त पण मॅच होती. राहिला विषय विदर्भातला, पुन्हा एकदा सांगतो. विदर्भात काठेवडी बंदिस्त पण होणार, फिरस्ती होणार. गावरान बंदिस्त होणार, फिरस्ती होणार. उस्मानाबादी फिरस्ती होणार, बंदिस्त होणार, लक्षात घ्या. आणि जी ब्रीड आहे आता तुम्हाला सांगतो मी, धमस्कस.
वेट गेनच्या बाबतीत. वेट गेनवरती जर काम करायचं तुमचा जर प्लॅन असेल तर वेट गेन करण्यासाठी 4 ब्रीड काम करतात. त्या ब्रीडचं नाव आहे आफ्रिकन बोर, कलहारी बोर, बीटल आणि काठेवाडी आणि धमस्कस. ह्या ब्रीडचा नादच नाही करायचा वेट गेनच्या बाबतीत. एकदम स्ट्रॉंग ब्रीड आहे. तुम्ही कुणाला पण विचारून बघा आणि तग बी धरणार. तिन्ही ऋतूला मॅच होत्या. हिवाळ्यात बी मॅच होत्या, पावसाळ्यात बी मॅच होत्या आणि उन्हाळ्यात बी मॅच होत्या. कारण की ह्या ब्रीड पण दिसतंय आणि आपल्या ब्रीड आपण फिरसती आणि नंतर मी असा व्हिडिओ बनवतो की ज्या व्यक्तीला क्रॉस ब्रीडमध्ये काम करायचं आहे, क्रॉस ब्रीड लक्षात घ्या. म्हणजे कसं माहिती आहे हे सांगतो मी तुम्हाला. आता समजून घ्या. पुढचा विषय टॉपिक पुढचा असा सोडतो की ज्या व्यक्तीला क्रॉस ब्रीडवरती काम करायचं तर त्या व्यक्तीसाठी मी समोरचा टॉपिक बनवतो. मित्रांनो, काहीच काळजी करू नका. स्टेप बाय स्टेपना टोटल व्हिडिओ आपले येतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आठवणीनं करा आणि अशा व्यक्तीला शेअर करा की त्याला शेळी पालनाची गरज आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या टॉपिकवरती. बाय.